आजचा अभंग आपल्याला संवादाची खरी शक्ती शिकवतो. टुका फॉर सक्सेस. रामकृष्ण हरी, माझा टुकोबा. बोलणे न गोड झाले तर वाढे वाद, तुका म्हणे वाणी सांभाळावी. तुकोबराय सांगतात, जेव्हा आपलं बोलणं गोड नसतं, सौम्य नसतं, तेव्हा वाद, भांडण, तणाव आपोआप वाढतात. म्हणून वाणी सांभाळा. शब्द गोड, संयमी आणि आदराने भरलेले ठेवा. तेव्हाच नातेसंबंध आणि वातावरण दोन्ही शांत राहतात. मन ठेवा शांत, समजून घ्या जनी, तुका म्हणे तसे यश येई. शांत मन आणि समोरच्याला समजून घेण्याची वृत्ती हे यशाचे साधन आहे. जगाला, लोकांना समजून घेत बोलणारा माणूस वाद टाळतो आणि सहकार्य, विश्वास आणि यश ओढून घेतो. कॉर्पोरेट अर्थ. ऑफिसमध्ये कटू, टोचून बोलणे केले की कॉन्फ्लिक्ट, मेल्स वॉर, पॉलिटिक्स वाढते, काम बाजूला राहते. गोड वाणी आणि शांत मन ठेवणारी व्यक्ती टीममध्ये मीडिएटर बनते. लोक तिच्यावर विश्वास ठेवतात आणि नैसर्गिकरित्या तिला लीड रोल्स आणि ऑपॉर्च्युनिटीज मिळू लागतात. आजचा छोटा प्रयोग. एखादा कठीण संवाद असेल तर आधी मन शांत करा. खोल श्वास घ्या. उत्तर देताना दोनच गोष्टी तपासा. माझे शब्द गोड आहेत का? मी समोरच्याला पूर्ण समजून घेतोय का? संत तुकारामांचा संदेश स्पष्ट आहे. गोड बोलणं आणि शांत मन ठेवणं म्हणजेच वाद टाळण्याचा आणि यश खेचून आणण्याचा सोपा मार्ग. रामकृष्ण हरी. हॅव अ काम, कॉन्फिडेंट अँड सक्सेसफुल डे अहेड. Follow Tuka for success for daily wisdom that works at work.